काही सांगितलं नव्हतं तसं. अच्छा. येस. नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी तुमचा होस्ट आणि दोस्त पंकज परदेशी सर्वांचे स्वागत करतो. आणि 3-4 वर्षापूर्वी जे आपण रेडिओद्वारे आपण भेटलो होतो. म्हणजे त्यात मी होतो, विशाल पाटील सर होते आणि अन्य भरपूर लोकं आम्हाला भेटले होते आणि आपण त्याबद्दल बोललो होतो. तर त्याचे फीडबॅक आजपर्यंत देखील येत आहेत, की ज्या त्या रेडिओद्वारे आपण भेटत होतो, काही टॉपिक्सवर आपलं डिस्कशन करत होतो शेतीविषयक. तर त्याच्यामध्ये फक्त शेतीच नाही, तर म्हणजे फक्त ॲग्रोनॉमी नाही, तर सगळेच विषय आपण घेतले होते. आणि त्यामध्ये नेहमीप्रमाणे विशाल पाटील सर देखील होते. आणि मला असं वाटतं, की आपण खूप एन्जॉय केलं. म्हणजे खूप धमाल कोव्हिडमध्ये केली लोकं होती. स्ट्रेसमध्ये असतील, पण आम्ही दिवस-रात्र म्हणजे फक्त आमचा विषय व्हायचा, की आज काय टॉपिकवर बोलायचं आणि कधीही आम्ही कुठलं एडिट, कट, पेस्ट आपण कधीच केलेलं नाही. एक टॉपिक निवडायचो आणि डायरेक्ट डिस्कस करायचो. त्याचा आत्तापर्यंत मी कधी फील्डवर असेल, अ, विशाल सर पण सांगतीलच तुम्हाला, की त्यांचे पण काय अनुभव आले. तर आत्तापर्यंत शेतकरी बोलत आहेत. मग काही कारणामुळे ते थांबून होतं या गडबडींमध्ये. तर मग सगळ्यांच्या रिक्वेस्टमुळे पण पुन्हा एकदा सगळ्यांसोबत येत आहोत. आणि यावेळेस थोडंसं नवीन पद्धतीने, तेव्हा फक्त ऑडिओज किंवा रेडिओद्वारे येत होतो. आता आपण हे व्हिडिओजमध्ये देखील असणार आहोत. तर याची सुरुवात आपण पी-व्ही शोने करणार आहोत. पी-व्ही शो म्हणजे तुम्हाला कळालंच असेल. तर विशाल पाटील सर, मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा तुमचा अनुभव याबद्दल सांगावा. 100% आपण कोरोना काळामध्ये ज्यावेळेस अगदी म्हणजे मला आजही आठवतं, की कुठेतरी बाहेर फील्डवर असताना अल्टरनेटवरती टूरवर असणे, एक जण घरी थांबायचा आणि एक जण बाहेर जायचा सुरक्षेच्या कारणानिमित्ताने. येस. तर मग गाडीतनंही कॉल करून आम्ही त्यावेळेस रेडिओ शूट केलेले होते. रेकॉर्डिंग करून ते आणि पंकज सर म्हटले तसाच तो विषय होता, की दॅट वॉज अनफिल्टर्ड, अनएडिटेड असा तो विषय होता. आणि आता जग बदललेलं आहे. तंत्रज्ञान थोडं जास्त सोपं झालेलं आहे अजून. बँडविड्थ बऱ्यापैकी सोपी झालेली आहे. तर आपण आता व्हिडिओच्या रूपातच भेटायचा प्रयत्न करणार आहोत. रेग्युलरली या एका टॉपिक घेऊन आपण या विषयावरती बोलणार आणि जसं पंकज सरांनी नाव दिलं, वेलकम टू द पी-व्ही शो. येस. तर याची सुरुवात आपण आता सध्या डिसेंबर माझ्या मते 10-12 तारखेचा आता सध्याचा मिडलमध्ये आपण आहोत. आणि यंदाच्या वर्षी थंडीची खूप सारी अडचण आपल्याला आहे. आणि पिकांना इतक्या साऱ्या अडचणी आहे. म्हणजे कालच एक शेतकरी इथे जेव्हा माझ्याकडनं काही कारणामुळे फोन नाही उचलला गेला, तर ते काही 100-150 किलोमीटरवरून इकडे आले आणि "सर भेटायचंय, खूप साऱ्या अडचणी आहे. 10-15 एकर क्षेत्र आहे. कुठे ड्रॅगन फ्रूट आहे, कुठे जे काही त्यांनी वेगवेगळी पिकं, टरबूज, खरबूज, अजून काही भाजीपाला पिकं, द्राक्ष, खूप सारी पिकं त्यांची मिश्र होती. आणि ते म्हटले, की "सर, शेड्यूल्स वापरतोय काही कन्सल्टंट्सचं किंवा तुमचेही काही उत्पादनं किंवा तुमचेही काही शेड्यूल्स वापरले आहे. पण पाहिजे तसं डेव्हलपमेंट दिसत नाहीये." आणि नक्कीच थंडी आणि थंडीमुळे ही 100% सगळी अडचण येत आहे. आणि जेव्हा हे 10-15 वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा मी इस्रायलला होतो, तर हायटेक असल्यामुळे आणि जो उत्पन्न जे मिळतं म्हणजे उत्पादनाचं किंवा ते सगळे विक्री करून जे काही 2 पैसे शिल्लक राहतात, ते चिक्कार होते. आणि त्याच्यामुळे जसं समजा 100-150 रुपये जर किलोला भाव मिळतोय, तर ऑब्व्हियसली ₹70-80 किलो मागे आपण खर्च करू शकतो. तर असं इस्रायलला आम्हाला त्याचा फायदा होता. मग त्यामुळे खूप साऱ्या टेक्नॉलॉजीजचा वापर किंवा खूप साऱ्या पद्धतींचा वापर करायची, कसं मातीचं तापमान किंवा मुळांच्या जवळचं तापमान चांगलं राहणार किंवा 16 ते 21 किंवा ते 26 मध्ये मला असं वाटतं, की तुम्ही पण सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे न्यूट्रिएंटची अव्हेलेबिलिटी, पिकांची एकसारखी वाढ मिळायची. पण इथे काल जेव्हा शेतकरी आले, तर मला त्यांना ती मदतच करता नाही आली. कारण की त्यांचं फक्त होतं, की मला काहीतरी प्रॉडक्ट द्या आणि त्याच्यामुळे ते होणार किंवा मला काहीतरी शेड्यूल द्या त्याच्यामुळे होणार. मी त्यांना जवळपास अर्धा पाऊण तास ते समजायचा प्रयत्न केला, की "सर, पहिले कंडिशन समजून घ्या, की झाड कधी पाणी घेणार आहे, कधी न्यूट्रिएंट्स घेणार 100% आहे, सगळं काय 100%. घेणार आहे." तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? कसं? नाही, आता ज्या पद्धतीने आता थंडी आहे आणि इथूनही बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय, की थंडीची मोठी लाट राहणार आहे. महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांमध्ये ती लाट येईल असं सूचित करण्यात आलेलं आहे. मग अशा परिस्थितीत होतं काय, की थंडी ज्यावेळेस असते ना, त्यावेळेस प्लांटचं इटसेल्फ मेटाबॉलिझम थोडं कमी झालेलं असतं. येस. प्लांटचं मेटाबॉलिझम कमी झालेलं असतं. म्हणजे त्याने त्या ग्रोथला रिस्पॉन्स देतानाच ठरवलेलं असतं, की आपल्याला हळू ग्रोथ करायची आहे. या ठिकाणी 2 दृष्टिकोन येतात. एक तर मार्केटचा प्रेशर असतो. समजा भाजीपाला असेल आणि त्याचे रेट वाढलेले असतील, तर साहजिकच प्रयत्न असतो, की आपण जास्तीत जास्त उत्पादन बाजारात नेऊन विकून हो. पैसे कमवता आणि आले कमीत पाहिजे. कमी दिवसात घ्यावं. कमीत कमी दिवसामध्ये. हा एक प्रेशर असतो त्या ठिकाणी. आणि दुसरा प्रेशर त्या प्लांटने इटसेल्फ त्या क्लायमेटला ॲडजस्ट केलेलं असतं स्वतःला. तर मग बरोबर. याच्यामध्ये जसं तुम्ही मुद्दा आता मांडला, की मुळीची वाढ त्या ठिकाणी टोटली स्टॉप झालेली असते. राइट. पर्टिक्युलरली ज्यावेळेस टेम्परेचर 22च्या खाली ज्यावेळेस जायला सुरुवात होते,
ती ग्रॅज्युअली कमी होते आणि 18च्या खाली खूप थांबलेली असते. बरोबर. आपल्याला साधारणतः 22 ते 28च्या दरम्यान जर सॉईल टेम्परेचर मेंटेन करू शकलो तर या गोष्टीवरती मदत करता येते. दुसरा बरोबर. विषय या ठिकाणी येतो की पानांमधनं होणारा बाष्पीभवनाचा वेग किती आहे. बरोबर. तर त्या दृष्टीने पण आपला जो फर्टिलायझर ऍप्लिकेशनचा टाइम आहे तो त्याला कोइन्साइड केला दिवसाच्या तासांमध्ये तर तो एक फरक पडतो. बरोबर. आणि जसं आता म्हटलं की काही प्रोडक्ट म्हणा किंवा हे वापरून आपण चालना देऊ शकतो, हां, पण नक्कीच, नक्कीच. आपण रिप्लेस नाही करू शकत. Yes. क्लायमेट इफेक्टला जो आपण पूर्णपणे आपण त्याला काउंटर अटॅक नाही करू शकत, येस, येस. पण काही ना काही अनुषंगाने त्याला मदत करू शकतो. बरोबर. नक्कीच. म्हणजे थोडक्यात कसं की जर मुळांची डेव्हलपमेंट कमी आहे किंवा फोटोसिंथेसिसचा स्पीड थोडासा कमी जास्त झाला आहे, मग अशा वेळेस काही ग्रेड्स असे असतात की जे फवारणीतनं आपण NPK काही दिलं तर बरोबर. झाड ते काही कमी वेळात ते घेईल किंवा त्याच्यामुळे त्याला फोटोसिंथेसिसला मदत मिळेल. मायक्रोन्युट्रंट्स आहेत. पण कुठेतरी मला असं वाटतं की जो तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला, जे टेम्परेचर आहे, जी एक रेंज आहे की ज्याच्यामध्ये झाड सगळं काही घेणार आहे. बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल जर आपण कधी जेवण करतो किंवा कधी आपण उन्हात बसून जेवण केलं तर आपलं ते जाणार नाही. पण तेच आपण झाडाच्या खाली किंवा कुठेतरी शांततेत बसलो तर आपलं चांगलं जाईल. म्हणजे आपल्या आयडियल कंडिशन ती आहे. 100% प्रत्येक क्रॉपची Yes. मिनिमम आणि मॅक्झिमम टेम्परेचर रेंज ठरलेली आहे. बरोबर. त्याच्या खाली जर तापमान जात आहे तर ते त्या झाडासाठी Yes, योग्य yes. नाहीच आहे. गेल्या वर्षी थंडी कमी होती त्यामुळे हा परिणाम फार काही जाणवला नाही, पण यावर्षी ज्या पटीत थंडी आहे तर त्यावेळेस हा विषय प्रकर्षाने जाणवणार आहे. हम्म. त्याला 2 अप्रोचने आपण जाऊ शकतो. Okay. एक तर आपल्याला आता बऱ्यापैकी खूप सारे वेदर ॲप्स आहेत, हवामान तज्ञ बरोबर. आहेत की जे आपल्याला आधीच सांगतात की कधी थंडी पडणार आहे. हो. अगदी गुगलवरती जरी गेलं तरी गुगल वेदर आपल्याला सांगून देतं की टेम्परेचर कधी डाऊन होणार आहे. बरोबर. तर त्याच्या एक 2-3 दिवस आधीपासून जर आपण तयारी केली, बरोबर. योग्य मल्चिंग पेपर असेल म्हणा किंवा ग्रीन मल्चिंग असेल, बरोबर. मातीला व्यवस्थित झाकणे, वॉटर मॅनेजमेंट प्रॉपर ठेवला, येस. तर मग त्या गोष्टी आपण पद्धतीने काहीतरी प्रमाणामध्ये त्या मातीमध्ये आपण उष्णता मेंटेन करू बरोबर. शकतो. आता मी परवा 2-3 दिवसापूर्वी विदर्भात होतो. ओके. विदर्भात असताना तिथं आपण सॉईल टेम्परेचर पण चेक केलं मल्चिंग पेपरच्या आत आणि क्रॉप कव्हर होतं. तर त्या ठिकाणी सॉईल टेम्परेचर मुळांजवळच ऑलमोस्ट 28-29च्या दरम्यान मिळालेलं होतं, आयडियल. जे व्हेरी गुड. बेस्ट होतं. पण येस. ओपन फील्डमध्ये ते टेस्ट टेम्परेचर 22-24 पर्यंत खाली गेलेलं गेलेलं होतं. होतं. हा एक फरक या ठिकाणी पडतो की जर आपण अशा जर काही गोष्टी केलेल्या आहेत जिथं प्लास्टिक मल्च आता टाकणं शक्य नाहीये तिथं आपण ग्रीन मल्च टाकू शकतो. ऊसाचं बरोबर. पाचट आहे किंवा बऱ्यापैकी स्लरीचा वापर करायचे पूर्वी. Yes, yes. एक 2006-07च्या दरम्यान स्लरीचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती वाढलेला होता. हम्म. तर ती जी शेणाची स्लरी असते त्याच्यातनं आता फिल्टर करून वापरतात. तर ते फिल्टर न करून वापरता ऍक्च्युअल स्लरी जर चौथ्या सकट ते चोट्या गेलं सकट पाहिजे. जर टाकलं तर तो फरक Yes. पडू शकतो. हा, नक्कीच. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जसं स्लरीचा विषय आला त्याच्यामध्ये आपण जीवाणू हो. जे ते आलं तर जीवाणूमध्ये जो थायोबॅसिलस थायोऑक्सिडन्स जो असतो म्हणजे थोडक्यात सल्फर सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. सल्फर ऑक्सिडायझिंग म्हणजे ऑक्सिडेशन जेव्हा होतं म्हणजे ती अभिक्रिया जी होते मग ती जैविक असो रासायनिक काही जे काय असो तेव्हा एक त्याची जी ऊर्जा बाहेर पडते ती हिटच्या स्वरूपात आहे. हो, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे ती. येस. मग ह्या रिएक्शनमुळे मुळांच्या अवतीभोवती जर तो जीवाणू असेल आणि जर आपण सल्फरचं काही ऍप्लिकेशन केलं असेल असं मला वाटतं तर अशा वेळेस तिथे ती ऊब तयार होण्यासाठी देखील तो जीवाणू मदत करू शकतो. काही प्रमाणामध्ये तो नक्कीच Yes. बेनिफिट होतो. हो, जर हो. त्याच्यासोबत बॅक्टेरिया वापरलेला असेल आणि Yes. स्लरी असेल तर स्लरी पण डिकम्पोज होताना इटसेल्फ जनरेट द हीट. येस. त्याच्यामुळे तो पण एक फायदा त्या ठिकाणी हो. होऊ शकतो. पण मग हो. आता इथं जे नायट्रोजन सेन्सिटिव्ह क्रॉप आहे त्याच्या हम्म. बाबतीत हा थोडासा मर्यादा येते या गोष्टीमध्ये की Right. त्या ठिकाणी डिसीज प्रेशर वाढण्याची भीती राहते. बरोबर. पण एवढं टेम्परेचर डाऊन असताना फार डिसीज प्रेशर राहील बरोबर. असं वाटत नाही, कारण त्यांच्यासाठी सुद्धा तो हम्म. सस्टेन करणारा नाहीये. कारण मोस्ट ऑफ द डिसीजेस हे 12°C लोएस्ट थ्रेशोल्ड आहे त्यांचा. बरोबर. एक सॉईल मधले जर वगळले तर मोस्टली पॉलिरॅपवरचे जेवढे हम्म. रोग आहे त्यांचं थ्रेशोल्ड 12 आहे बरोबर. मिनिमम. तर मिनिमम 12च्या खाली जर तापमान जाते तर त्यांना वाढायला सुद्धा तो हो. त्रासदायक ठरणार आहे. म्हणजे माझ्या मते फायटोप्तर आणि फ्युजरम तर अशा वेळेस त्रास देणार 100%. आणि त्याच वेळेस जर ते जर त्रास देणार आहे तर त्यांना जे कॉम्पिटिशन आहे किंवा त्यांच्यावर जे काम करतात म्हणजे थोडक्यात ट्रायकोडर्मा आहे, बॅसिलस आहे, सुडोमोनास फ्लोरोसन्स वगैरे आहे यांचा वापर देखील आपण अधूनमधून करू शकतो. केला पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी केला पाहिजे. मायकोरायझा आहे. मायकोरायझा आहे. मायकोरायझा एक असं असोसिएशन होतं की ज्यावेळेस प्लांटला गरज असते येस. त्याच वेळेस प्लांट हेल्प शोधत असतं. Yes. आणि मायकोरायझा जर त्यावेळेस जमिनीत टाकलेला असेल येस. तर ते खूप सुंदर असोसिएशन हो. होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने रूट्स वरती कोटिंग होऊन हो. त्याला पण तो एक बेनिफिट मिळतो. आणि हे सजीव जे असतात हे रेस्पायर करतात. येस. एक्झॅक्टली. आपण असंही बघितलं तर म्हणजे आपण कुत्र्यांची पिल्लं जरी बघितली आपण तरी पण ती थंडीच्या वेळेस एकमेकांना अशी चिटकून बसतात, कारण ती बॉडीची जी हीट असते ती एकमेकांना त्या ठिकाणी सपोर्ट करते. येस. तर तसंच ज्यावेळेस हे मायकोरायझा म्हणा किंवा बॅक्टेरिया जमिनीत असतात त्यावेळेस तो जो रेझोनन्स क्रिएट होतो त्यांच्या रेस्पिरेशन क्रिया म्हणा की याच्यातनं जी काही थोडीफार हीट जनरेट होते फार मोठा फरक नाही पडत, पण अर्धा ते 1 डिग्री आणि एवढ्या क्रिटिकल सिच्युएशनला
आपल्याला 1 डिग्री जरी ग्रोथ मिळते तरी बऱ्यापैकी आपण खूप फायद्याचं आहे, हो खूप 100%. फायद्याचं. कारण पाणी गोठण्याचं टेम्परेचर 0 डिग्री आहे आणि आपण 1 Yes. डिग्रीला जर आहोत तर पाणी गोठणार नाहीये. हो, एवढा right. तो 1 डिग्रीचा त्या ठिकाणी महत्व 1 आहे. डिग्रीचा खूप फायदा आहे ऍक्च्युली. हम्म. म्हणजे जसं तुम्ही मायक्रोरायझरचं बोलले, मी एक 2015ला एक फ्रान्सला एक कोणी मॅडम आहे सायंटिस्ट, त्यांचा एक रिसर्च पेपर मी मागे वाचला. तर त्याच्यामध्ये वाईनयार्ड्स म्हणजे ग्रेप्सशी रिलेटेड त्यांनी त्याचा रिसर्च पब्लिश केलेला आहे. तो मी मागे वाचला की मायक्रोरायझा जी सिम्बायोटिक म्हणजे सहजीवी पद्धतीने, म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत शेतकऱ्यांच्या सांगायचं झालं तर स्वतःचं एक झाडाच्या मुळांची आड बरोबर. टाकणार आणि दुसऱ्या बाजूला ती वाढत जाणार. आणि मग तिथे आजूबाजूचं पाणी, फॉस्फरस किंवा जे काही त्याला ऊर्जेसाठीच्या गोष्टी आहेत ती घेऊन झाडापर्यंत आणून देणार. तर ते सायंटिस्ट असे म्हणतात की झाडाला स्वतःची मुळं डेव्हलप करून तिथे पोहोचून जे काही सगळं अपटेक करण्यासाठी जी ऊर्जा खर्च होते, त्याच्यातनं फक्त 50% ऊर्जा तिने मायक्रोरायझरला दिली, तर ती त्याच्यापेक्षा जास्त बेटर न्यूट्रिएंट्स आणि हे सगळं देऊ शकते. 100%. मग जर आपल्याला असं माहिती आहे का मी एकटं शेतात काम करण्यापेक्षा जर 10 लेबर ठेवून काम केलं तर कमी खर्चामध्ये आणि माझी मेहनत न होता होणार आहे, तर तसं मग आपण त्या जीवाणूंचा किंवा मायक्रोरायझर सारख्या बुरशीचा आपण वापर केला 100%. पाहिजे. आता जसं तुमच्या रिसर्चमध्ये आलं की लांबून जाऊन तो फॉस्फरस घेते. आता होतं काय की थंडीमध्ये पाणी जड होतं असं म्हणू आपण, येस, किंवा येस. त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते जवळ येतात सोप्या आणि पाणी भाषेत तसंच. घट्ट होतं. हा, येस. पाणी घट्ट होतं. घट्ट पाणी ही एक समस्या. दुसरं काय आहे की फॉस्फरस सारखा जो घटक आहे की जो रूट इंटरसेप्शनने जाणार आहे. येस. पोटॅश काही प्रमाणात रूट इंटरसेप्शनने जातो आणि काही प्रमाणात डिफ्युजनने जातो. Yes. म्हणजे जिथं जास्त दाबाचा पट्टा आहे तिकडनं कमी दाबाच्या Yes. पट्ट्याकडे जाणार. पण ही घटना कुठे घडते? मुळांच्या जवळच हो. घडते. Okay? रायझोस्फिअरच्या तो- रायझोस्फिअर म्हणजे रायझोस्फिअर. मुळांच्या जवळच, Yes, अगदी yes. मुळांना चिटकून असलेल्या मातीला. येस. तर मग अशा केसमध्ये काय होतं की थंडीमध्ये हे पाणी जड झालेलं आहे, हम्म. त्याचं ट्रॅव्हलिंग कमी झालेलं आहे, मुळांची वाढ कमी झालेली आहे बरोबर. आणि ड्रिपर समजा इथं आहे आणि मुळी इथं आहे आणि आपण इथं कट टाकतो. उन्हाळ्यात कदाचित ते पोहोचणार तिथपर्यंत, Yes. पण हिवाळ्यात पोहोचायला वेळ लागतो. येस. तर जी रूट इंटरसेप्शन किंवा डिफ्युजन पद्धतीने जी अन्नद्रव्य पिकाला उचलतात ती एक हम्म. मोठी अडचण खूप मोठी त्या अडचण. ठिकाणी येते. तर मग अशा केसमध्ये जर मायक्रोरायझा वापरलेला असेल येस. तर काय होतं की तो लांबपर्यंत तो स्वतःच पोहोचलेला असतो हो, स्वतःच. आणि तिथून तो लांबून ट्रान्सपोर्ट करून पिकाला उपलब्ध करून देतो. हा म्हणजे- एक बेनिफिट होतो. येस. म्हणजे एक प्रकारे जसं आपण कोल्ड्रिंक मध्ये ते स्ट्रॉचा वापर करतो, बरोबर तसं झाड त्या स्ट्रॉ सारखा त्या मायक्रोरायझरचा वापर करू बरोबर शकतं. बरोबर. आणि लांबच्या अंतरावरती जिथून ट्रॅव्हल करणं शक्य होत शक्य नाहीये. होत नाही. कारण 4R न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये तुझं ते की राईट प्लेस पण पाहिजे. येस, येस. आणि राईट प्लेस आपल्याला हिवाळ्यात का नाही मिळत? आधीच आपली इरिगेशन क्वांटिटी कमी झालेली असते, येस. आपण पाणी कमी देतो राईट. बरोबर. आणि मुळी जर तिथपर्यंत नाही पोहोचलेली आहे हो. किंवा तिथली डेड आहे, बरोबर. डेडच ऑलमोस्ट म्हणूया हा, तर आपण. मग त्या केसमध्ये त्याला सपोर्टिंग रोलला या ठिकाणी हा एक फॅक्टर मदत करू शकतो 100%. बरोबर. तर याच्यामध्ये सर जसं आता आपण फॉस्फरस, पोटॅश त्याची चर्चा केली. माझ्या मते पोटॅश देखील ह्या ड्रॉट कंडिशनमध्ये किंवा अशा 100% याच्यात आपल्याला मदत करू हो. शकते, राईट? मग पोटॅशचा वापर देखील शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की पोटॅशचा वापर आपण केला पाहिजे. आणि जसं पोटॅश K2O स्वरूपात आपण खतांमध्ये टाकतो, ते K+ होण्यासाठी मग आपण पोटॅश मोबिलायझिंग जसं फ्राटुरिया ऑरेंशिया आहे किंवा जे काही जीवाणू आहेत पोटॅश रिलेटेड तुमच्याकडे जे काही अवेलेबल असतील त्याचा रेग्युलरली थायोबॅसिलस सोबत जर वापर केला, 100%. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की खूप महत्वाचं आहे की 1 डिग्री जरी आपण वाचवू शकलो किंवा वाढवू शकलो तर तिथे गोठण्याच्या जागी ते अवेलेबल फॉर्म मध्ये असणार आहे. मग झाडाला ते अपटेक होण्यासाठी मदत होणार आहे. मग त्या पद्धतीने मला असं वाटतं की ते न्यूट्रिएंट्सचा पण वापर आपण जसं तुम्ही सांगितलं की अगोदरच केला पाहिजे, किंवा असे जसं आपण क्रॉप स्पायचं बघतो किंवा असे आपण काही ऍपचा वापर करून अगोदर जर आपल्याला कळालं. ऍक्च्युली काय असतं की विंटर स्ट्रेस किंवा कोल्ड स्ट्रेस येण्याच्या ऍटलीस्ट 2-3 दिवस आधी तरी Yes. आपल्याकडनं उपाययोजना होऊन जायला हवी. होऊन जायला पाहिजे. कारण तो स्ट्रेस आल्यानंतर जर आपण प्रयत्न करत बसलो हो. तर ते जास्त जड जातं. अशा केसमध्ये आपण फॉलियर ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा जाऊ शकतो. येस. पोटॅशच्या ऍप्लिकेशनला, सॉइल ऍप्लिकेशन मधनं बॅक्टेरियाचा वापर, सल्फेट फॉर्म मधला पोटॅश त्या ठिकाणी थोडासा किंवा पोटॅशियम शिवनाईट त्या ठिकाणी फायदेशीर ठरतं. बरोबर. आणि थंडीमध्ये होतं काय की पिकाला जी स्टोमॅटल ओपनिंग क्लोजिंग आणि ते Yes. करायचं आहे येस. सगळं येस. त्या केसमध्ये, आणि जो सेल्युलोज असतो म्हणजे जे बरोबर. पेशीतलं जे पाणी आहे हो. हो. त्या पाण्यामध्ये जर सॉलिड्सचं प्रमाण वाढवायचा आपण प्रयत्न करू शकलो तर काय होतं की ते लवकर थंड होत नाही किंवा गोठत बरोबर. नाही. तर बरोबर. ते सेल्युलोटिक सोल्युशनला थोडंसं हम्म. TSS म्हणतो आपण, बरोबर. टोटल सोल्युबल सॉलिड्स वाढवण्याच्या कामामध्ये पोटॅश त्या ठिकाणी ऍक्टिव्हली भूमिका पार पाडतो. झिंकची भूमिका असते, बरोबर. फेरसची भूमिका असते, कॅल्शियमची भूमिका असते. तर हे एक एक करून जर न्यूट्रिएंट आपण बघितले तर आपल्याला ती थंडी पडण्याच्या 2-3 दिवस आधी हा प्रकार करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. त्यावेळेस तो फायदा होतो. बरोबर. म्हणजे जसं विशाल सर म्हणताय की याला मी सांगेल की PDM म्हणजे प्लांट डिफेन्स मेकॅनिझम जे आहे, तर हे ह्या न्यूट्रिएंट्सद्वारे, जसं सरांनी झिंक सांगितलं, पोटॅश झालं, याच्याद्वारे ते सगळं ऍक्टिव्ह 100% किंवा चालत असतं.
मग हे जर आपल्याला माहिती आहे किंवा आपण काही टेक्नॉलॉजीजचा किंवा काही ॲप्सचा त्याचा वापर जर आपण करून आपल्याला जर अगोदरच कळत असेल, तर मग त्याच्यात आपल्याला नक्कीच या न्यूट्रिएंट्सचा वापर 100% करता येईल. आणि जसं पोटॅश आहे, तर आम्ही नेहमी सगळ्या शेतकऱ्यांना सांगत असतो, की पोटॅश तुम्ही सुरुवातीपासून वापरलं पाहिजे. जसं पोटॅश म्हणजे काय शेतकऱ्यांना वाटतं, की फुगवणीच्या वेळेस वापरलं पाहिजे, शुगरच्या वेळेस वापरलं त्याच्यासोबत पाहिजे. नाही पण सहसा. आम्ही जेवढेही शेकडो शेड्यूल्स दिवसाला वेगवेगळ्या शेतकऱ्यांना देतो, त्याच्यामध्ये नवीन लागवड असेल, पहिल्या दिवसाची असेल, तरी तेव्हापासून आम्ही पोटॅशचा वापर करतो. गरजेचाच असतो तो. येस, ॲक्च्युअली बॅलन्स न्यूट्रिशन असायला हवं. येस. आपण एकांगी न्यूट्रिशनला ज्यावेळेस हो, जातो, हो. त्यावेळेस प्रॉब्लेम्स खूप क्रिएट होतात. आणि होतं काय जनरली, की ज्यावेळेस आपल्याला थंडी असते म्हणा किंवा इतर प्रॉब्लेम असतो, त्यावेळेस एक तर आपण पोटॅश, फॉस्फरस, कॅल्शियमवरती खूप मोठा जोर देतो. बरोबर. पोटॅश, फॉस्फरस, कॅल्शियमवरती ज्यावेळेस आपण जोर देतो, त्यावेळेस एकटा पोटॅशचा जरी विचार केला, तरी पण पोटॅश जर एक्सेस असेल तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन त्या ठिकाणी, झिंकची गरज त्या ठिकाणी बरोबर. वाढते म्हणा किंवा डिफिशियन्सी जाणवायला सुरुवात बरोबर, होते. बरोबर. म्हणून एक बॅलन्स न्यूट्रिशन देणं हे नितांत गरजेचं ठरतं या केसमध्ये. आणि त्या केसमध्ये मला असं वाटतं, की जे आपण पिकाचं जे निरीक्षण बारकाईने केलं पाहिजे. जसं 100%. जर आपल्याला म्हणजे झाड तसं पाहिलं तर लिटरली म्हणजे जसे सर काम करताय, मी काम करतोय किंवा जे काही टेक्निकल लोकांना ज्याच्यातनं कळतंय किंवा काम करताय, तर ते प्लांट सोबत बोलू शकतात. बोलू शकतात म्हणजे काय, की जर आपण त्या प्लांटच्या जवळ गेलोय किंवा त्या रोपाच्या झाडाच्या जवळ गेलोय, तर तो त्याच्या शिरांद्वारे, तो त्याच्या पानाच्या रंगांद्वारे, त्याच्या कडांच्या किंवा इंटरनोडल डिस्टन्स असतं, येस, इंटरनोडल नंबर ऑफ डिस्टन्स. ब्रांचेस असतात, येस. त्याच्यावर याच्याद्वारे तो आपल्याशी बोलत रिफ्लेक्ट असतो, करत असतो. की "अरे बाबा मला हे कमी आहे, मला हे जास्त आहे किंवा तू हे कर, ते कर." ते जर आपण ओळखू शकलो आणि मला असं वाटतं, की नक्कीच आपण प्रयत्न करू. इथून पुढे जास्तीत जास्त जे काही आपण अशा छोट्याशा विषयांवर आपण चर्चा करत राहूया, की शेतकऱ्यांना हे कळायला पाहिजे, की कसं आपण ओळखायचं, की जेणेकरून खर्च सर एवढा खर्च होतो, की जर समजा ₹2,00,000 वार्षिक उत्पन्न एखाद्या पिकाचं येणार आहे आणि त्याचं ₹1-1.5 लाख खर्च होऊन गेला. मग ते इयर एंडला शेतकऱ्याने आम्हाला सांगितलं आणि तिथे तसं जर अभ्यास करून केलं असतं, ₹30,000 खर्च आला. 100% जसं योग्य तुम्ही वेळी आता येस, तुम्ही जसं आता कॅल्शियमचं बोलले. आत्ताच्या थंडीच्या परिस्थितीमध्ये त्या ज्या सेल्स आहेत किंवा त्या पेशीज आहेत, त्यांच्या वॉल किंवा त्या बळकटीसाठी कॅल्शियम गरजेचंच आहे. गरजेचं आहे. आणि तो जर आपण सॉईलमधनं देत असू, तर आधीच पानांमधनं रेस्पिरेशन कमी झालेलं, येस. म्हणजे इव्हॅपोरेशन कमी सगळ्यात होते. इमोबाईल आहे तो. त्याच्यामुळे तो इमोबाईल अजून तिथपर्यंत जाऊन पोहोचणार नाही. तर मग अशा केसमध्ये आपण फॉलिअर ॲप्लिकेशन थ्रू जर जाऊ शकतो, हं, हं. तर मग त्या ठिकाणी आपल्याला तो जास्त बरोबर. उपयोगी ठरतो. कारण तो ॲक्च्युअल साईटवरती जाऊन काम करणार आहे. बरोबर, बरोबर. अशाच केसमध्ये ज्यावेळेस दिवसा प्रकाश संश्लेषण आणि नाईट रिॲक्शनला ज्यावेळेस त्याच्यापासून वेगवेगळे हार्मोन्स, एन्झाईम्स, प्रोटीन्स, फॅट्स ज्यावेळेस बनत असतात, तर त्या केसमध्ये या पूर्ण प्रोसेसमध्ये मॅग्नेशियम गरजेचं आहे, नायट्रोजन गरजेचं आहे, सल्फेट फॉर्ममध्ये सल्फेट गरजेचं आहे, येस. त्याच्यानंतर फेरस गरजेचं आहे, फॉस्फरस गरजेचं आहे. तर ही जी अन्नद्रव्यांची साखळी आहे, की जी या टोटल प्रोसेसमध्ये काम करते, तिचा जर आपण प्रॉपरली जो हीट वेव्ह म्हणा किंवा कोल्ड वेव्ह येणार आहे, हम्म. दोघं प्रकारच्या, त्याच्या आधी जर आपण यूज केलेला असेल, तर काय होतं, की प्लांटला त्यावेळेस तो अचानक स्ट्रेस येत नाही. कारण बरोबर. ती पोझिशन अशी आलेली असते, की मुळी अन्नद्रव्य उचलू शकत नाही, पानातनं बाष्पीभवन तेवढं वेगात होत नाही की ते उचलू शकेल. पानांवरती स्ट्रेस आहे, झाडावरती स्ट्रेस आहे आणि त्याच्यात जर आपण ते करेक्शन करायचा प्रयत्न करतोय, तर मग त्या ठिकाणी बरोबर. अडचण उपस्थित होते. म्हणजे गमतीचा विषय पण सोप्या भाषेत, की पाहुणे आले आणि मग आपण चहासाठी दूध आणायला चाललोय. हां, तर समथिंग लाईक दॅट. म्हणजे त्याच्यात आपल्याला त्रास होणारच. Something like कोणीतरी that. बाहेर पडणार, कोणाला काही हो, बोलता हो. येणार. अगोदरच सगळ्या प्रोव्हिजन केलेलं केलेल्या कधी असल्या तर मग त्या अडचणीच्या ठरत नाही. येस. आणि आता बऱ्यापैकी तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. बरोबर. आपल्याला अगदी 15-15 दिवस आधी कळतं की कोल्ड वेव्ह कधी येणार आहे, थंडीची हो. लाट कधी आहे. आणि बरेच शेतकऱ्यांकडे आता वेदर स्टेशन्स पण आहेत. तर बरोबर. त्याचा वापर करून पण तो विषय समजू नक्कीच, शकतो नक्कीच. त्या ठिकाणी. याच्या वेदर स्टेशन आणि त्याच्यावर नाही का आठवलं, जेव्हा आम्ही इस्रायलला होतो, तर आता ते नक्कीच आपल्या इथे ते खर्चिक आहे, तर करता येणार नाही. पण तिथला माझा अनुभव सांगतो, की समजा पुढच्या 10-15 दिवसात किंवा ह्या टेम्परेचर जाणार. तर आमच्याकडे ड्रास्टिक चेंजेस असायचे इस्रायलला. रात्री हे कधी-कधी मायनसमध्ये जायचं आणि दिवसा 35 असायचं. एवढं फ्लक्च्युएशन्स असायचे. मग रात्री जेव्हा मायनस जाणार आहे, तेव्हा देखील झाड चालू राहिलं पाहिजे किंवा काम चालू असलं पाहिजे आणि दिवसा पण ती स्ट्रेस नाही आली पाहिजे. मग यासाठी ते टेम्परेचर मेंटेन करायला मेटलच्या कॉइल्स आम्ही बेडच्या अवतीभोवती 2 प्लांटेशनच्या मध्ये जो गॅप असतो, मिरचीच्या, टोमॅटोच्या 2 आपण लागवड करतोय एका बेडवर, त्याच्यामध्ये आम्ही त्या कॉइल्स टाकून द्यायचो. तयार करण्यासाठी त्या मेटलच्या कॉइल्स आणि त्याच्यातनं रात्रभर गरम पाणी फ्लो होत राहायचं. होऊ आणि शकतं जेव्हा आम्ही आपल्याकडे. रात्री म्हणजे आणि तिथे आम्ही रात्री पण काम करायचो, फोकस वगैरे लावून सगळं. तर रात्री काम करत असताना त्यामुळे आम्हाला देखील गरम व्हायचं. म्हणजे ऊब भेटायची. कारण की -डिग्री आहे आणि आम्ही काम करतोय. त्यात घाम आल्यानंतर ते अजून थंड होतं आणि अजून थंडी वाजते. मग त्याच्यामुळे आम्हाला पण ऊब मिळायची, तर झाडाला किती चांगली मिळत असेल. म्हणजे बघा, इस्रायलला आपण म्हणतो की एवढा प्रगत देश एवढूसा आहे, पण बारीक-बारीक गोष्टींवर काम करते. म्हणजे तेव्हा
10-15 वर्षापूर्वी आत्ताच्या, तेव्हा ते त्या टेम्परेचरचा विचार करत होते. आणि आपण अजून पण करत नाही किंवा शेतकऱ्यांपर्यंत तो होत नाहीये. मग त्यासाठी ते एक महत्वाचं आहे. त्यानंतर मला असं वाटत होतं, की तिथे ड्युनाम्समध्ये जसं आपल्याकडे एकर, हेक्टर तसं ते 20 ड्युनाम, 30 ड्युनाममध्ये सगळं मोजलं जायचं. तिथे एका ड्युनाममध्ये 2-2, 4-4 काही कॉपरच्या आणि त्याच्या कॉइल्स विथ भांडं असं टाकलेलं असायचे आणि त्याच्यामध्ये सल्फर टाकलेलं असायचं. पिवळा डस्टिंगचा. सल्फर. पिवळा सल्फर जो 80-85 डीपी असतो, डस्टेबल पावडर. डस्टिंगचा येस, याचा अर्थ. डस्टिंगचा. येस. आणि ते तेव्हा जळायचं रात्री 8-8:30 नंतर, त्या ज्या फ्युम्स पूर्ण त्या क्षेत्रामध्ये राहायच्या आणि त्या जड असतात. तर त्यामुळे त्या अशा वाहून पण नाही जाणार किंवा त्या नाही, स्टेडी असतात. स्टेडी असतात. तर त्याच्यामुळे एक वेगळीच ऊब असायची सर. वेगळीच ऊब असायची. त्याच्याबद्दल तुम्हाला काय सल्फरबद्दल थोडंसं मला पिवळा सल्फर जो येतो ना, येस, हा मोस्टली त्या ठिकाणी वापरला जातो राईट. आणि तो वापरणं म्हणजे केळीसारखं क्रॉप आहे, येस. ज्याच्यामध्ये सिगाटोका हा मेजर इश्यू सध्या असतो. खूप अडचण आहे. वांगी आहे, येस. त्याच्यात लाल कोळी हा मोठा प्रॉब्लेम आहे. कारण आता दिवसाचं उबदार तापमान आणि रात्रीची थंडी एकदम आणि आयडियल. ड्राय, येस. त्याला ऊब म्हणजे मॉइश्चर सहन नाही होत त्याला जास्त. अजिबात. एकदम आयडियल टेम्परेचर आहे, लाल कोळी म्हणा किंवा सिगाटोका म्हणा. अशा केसमध्ये जर आपण सल्फरची धुनी म्हणतात आपण त्याला, येस. आणि त्याच्यासाठी अगदीच आपण कॉपर कॉईल न घेता 150-250-300 रुपयाला शेगडी मिळते, येस. कोळशावरती पण त्याच्यामध्ये आपण तो बरोबर आहे, करू अगदी शकतो बरोबर. आणि तो पिवळ्या सल्फरचा धूर जरी आपण करू शकलो, हम्म. हा संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस सूर्यास्त होऊन जातो बरोबर आहे. त्याच्यानंतर हा विषय करण्यासारखा आहे. हम्म. आणि प्रोटेक्टेड फार्मिंग असेल तर त्याच्यात सोपं जातं, सोपं जातं. कारण ते त्या ठिकाणी तेवढ्या कन्फाईंड एरियामध्ये हो, हो. येऊ शकतं. द्राक्षातही त्याचा वापर करून करता येण्यासारखा आहे, डाळिंबात करता येण्यासारखा आहे. बरोबर. पण त्याच्याने एक तर डिसीज कंट्रोलला पण मदत होते खूप जास्त. आणि इन्सेक्ट कंट्रोलला पण मदत होते. फक्त एक आहे की आपल्याला संध्याकाळी जर पाणी द्यायचंय हम्म. तर आपण तेवढा वेळ ट्रॅव्हल नाही करायला हवं, कारण त्याच्या फ्युम्स जास्त खूप जास्त डेंजरस असतात. अगदी हो. म्हणजे हो, आम्हाला पण अगदी परमिशन सफोकेशन नव्हती. किंवा गुदमरणे. जेव्हा आम्ही ते बघायला जायचो, व्हिडिओ शूट करायला जायचो, इस्रायलमध्ये एक्साइटमेंट राहायची सर. मग तेव्हा ते त्यांनी कॅमेराजमध्ये बघून आम्हाला वॉर्निंग दिली, तुम्ही जर 100 सिगरेट प्याल वन टाइम, तो जेवढा तुम्हाला त्रास होईल तेवढा या फ्युम्सचा तुम्हाला होऊ शकतो. 100% सल्फर त्यामुळे डायऑक्साईडच आहे ना तो. येस, येस. त्याच्यातून जो गॅस तयार होतो तो हो. डेंजरस आहे. त्यामुळे हे जर काही आपण प्रयोग तुम्ही करणार असाल तर त्याची नक्की एकदा काळजी घ्या. आणि जसं तुम्ही केळीचा विषय सांगितला सर, आमचे भरपूर शेतकरी आहेत केळीचे. तर त्यांना आम्ही काही शेतकऱ्यांना सजेस्ट केलं, आता तुमचा केळीचा अभ्यास बऱ्यापैकी आहे म्हणून मला विचारायचं आहे की घमेलं जे असतं आपलं, वेगवेगळ्या ठिकाणी घमेले घ्यायचे, त्यात गवऱ्या जाळायच्या 100%. आणि त्याच्यावर सल्फर टाकायचं. हे एक तुम्हाला कितपत ते योग्य पण वाटतं? तसंही करता येतं. पिवळा जो सल्फर आहे हम्म. तो करू शकतो. केळीच्या बाबतीत अजून एक आठवलं हम्म. की केळीचं जे खोड असतं, बरोबर. त्या केळीच्या खोडाला आपण गोंडपाट जरी गुंडाळलं, व्हेरी नाईस. हा, तरी पण त्याच्यामध्ये स्वेटर सारखं ते काम Right. करतं. आणि काय एकरी Chilling- 1000-1500 झाडं आहेत, तर तेवढं आपण केलं. 100% चिलिंगची जी समस्या येते हो, तर त्याच्यावरती पण आपण काही अंशी त्याच्यामध्ये मात खूप महत्वाचा मुद्दा आहे. चिलिंगचा करू प्रॉब्लेम शकतो त्या ठिकाणी. त्याच्यासाठी आपण ते खोडाला जर ऊब मिळाली ना तिथून, तर तो पण एक फरक. आमचे एक तांदलवाडीचे शेतकरी आहेत, तर त्यांनी पण या बाबतीमध्ये प्रयोग केला होता, तर त्यांनाही चांगला अनुभव आलेला अच्छा, म्हणजे मग आहे. ते जमिनीपासून त्या जमिनीपासून बेडपासून त्याला वरती आपण जिथपर्यंत लावता येईल, जेवढं मॅक्सिमम हाईट portion- घेता येईल जेवढं कव्हर करता येईल तेवढं त्याला कव्हर करायचा प्रयत्न करायचा. आणि ते गोंडपाट ड्राय जर- ठेवायचं. हा, 100% ओलं केलं तर मग तर ते हा नाही, पण मग जे धुकं येतं, दव येतं, त्याने पण ते ओलं होणार असेल का? तेवढं काही होत नाही त्याच्यात. एवढं सहसा अडचण नाही यायला हवी त्या हा, गोष्टीची, बरोबर आहे. की ते अगदीच म्हणजे पाणी निथळेल त्याच्यातनं इतकं दुःख हा, एवढं तर नाही ना. नाही. बाहेरच्या बाहेर आवरणात होईल हा, नाही, मग ते हा, मध्ये हा, ती उबच बाहेरच्या देईल. बाहेर. आणि शक्यतो त्या भागावरती सूर्यकिरण पडल्यानंतर जनरली पानांवरती दवस हो. असतं, येस, येस. तर तोपर्यंत ते बरोबर. तिथपर्यंत जातही नाही. तर तो हम्म. पण एक साधा प्रयोग आहे की ज्याच्याने ते बरोबर. होऊ शकतं. नंतर काही संजीवक आहेत, सॅलिसिलिक ऍसिड आहे, म्हणजे ऑर्थोसिलिसिलिक ऍसिड नाही, सॅलिसिलिक Salicylic ऍसिड acid, जे ते वेगळं आहे. ॲस्प्रिन किंवा डिस्प्रिन मध्ये येस, येतं. येस. तर ते एक आपण वापरू शकतो. बरोबर आहे. ते एक आहे. नंतर तुमचं इट्स ऑर्थोसिलिसिलिक ऍसिड पण एक आहे. नंतर आपलं जे हे येतं द्राक्षाला आपण साईजसाठी वापरतो हम्म. बऱ्यापैकी. आहे वापरू शकतात. जी एनएनए NNA वापरू शकतात. वापरता येण्यासारखं आहे. बरोबर. किंवा जिब्रेलिक ऍसिड पण चालतं, पण ज्यावेळेस आपल्याला ग्रोथ करायची असते. हा, राईट. 6BA आहे, ज्यावेळेस आपल्याला फ्लॉवरिंगला इनिशिएट करायचंय. पण हे सगळं ज्यावेळेस घ्यायचंय आपल्याला, ते थंडीची लाट येण्याच्या ऍटलिस्ट 3-4 दिवस आधी तरी आपण ही उपाययोजना करून ठेवायला तेव्हा ते हवी. पीक त्याची तयारी करेल. 100%. जर ते आल्यानंतर काय होईल की डबल स्ट्रेस येणार, बरोबर. म्हणजे त्याची ग्रोथ थांबलेली आणि आपण त्याच्यावरती संजीवकाचा मारा करतोय, तर त्या केसमध्ये मग तो जास्त प्रॉब्लेमॅटिक होतो. नक्कीच. कारण की जसं आपल्याला डॉक्टर सांगतात, की जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा खूप आजारी आहे, तेव्हा डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टर सांगतात, की जेवणानंतर गोळी घ्या. हम्म. का बरं? तर ती गोळीची जी ऍक्शन रिॲक्शन्स होणार आहे, त्यासाठी तुम्हाला ऊर्जा गरजेची आहे ना. बरोबर. नाहीतर मग ते डायरेक्ट घेतलं तर डायरेक्ट चक्कर येणार किंवा स्ट्रेसमध्ये जाणार. मग तसंच जसं सर म्हणताय, की मला असं वाटतं, की झाडाच्या त्या न्यूट्रिएंटच्या आणि त्या गोष्टी पण फुलफिल झाल्या पाहिजेत सुरुवातीपासूनच. आणि नंतर मग काही आपण ऍप्लिकेशन्स केले किंवा अगोदरच गेले, तर तेव्हा त्याचा बेस्ट रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. बरोबर.
ब्रास्टोस्टेरॉइड सारखं संजीवक आहे, बरोबर आहे. ते घेता येण्यासारखं आहे. म्हणजे याच्यात आणि दुसरा एक असा पण विषय येतो, की तो प्लांट स्ट्रेसमध्ये असताना त्याला मायक्रोन्यूट्रिएंट असो, मेजर न्यूट्रिएंट असो किंवा सेकंडरी न्यूट्रिएंट असो, त्याचा वापर करणं टाळा. बरोबर. जो ज्यावेळेस फुल स्ट्रेसमध्ये आहे, एक तर तुम्ही तो स्ट्रेस उतरल्यावरती वापर करा किंवा तो स्ट्रेस येण्याच्या आधी वापर करा. त्याला डबल स्ट्रेसमध्ये पुन्हा टाकण्यात अर्थ नाही. कारण बऱ्याच अंशी काय होतं, की ज्यावेळेस या स्ट्रेसमध्ये ती वापरली जातात हं, हं. आणि स्ट्रेस निघून जातो, म्हणजे क्लायमॅटिकल कंडिशन सुधारते, त्यावेळेस त्याचे टॉक्सिक इफेक्ट लेवलपर्यंत त्याचं ॲब्सॉर्प्शन वाढतं आणि खूप जास्त. बऱ्याच ठिकाणी बॉर्डर्स या ब्राऊन झालेल्या दिसतात, जळालेल्या दिसतात. तर हा पण प्रॉब्लेम टाळण्यासाठी शक्यतो प्रयत्न करा. हं. आणि आत्ता काय आहे, की ग्रोईंग डिग्रेडेज नावाचा एक प्रकार आहे, जो हं. बऱ्याच ठिकाणी आपल्याला कळतो आत्ता, वेदर ॲप्स म्हणा किंवा इतर गोष्टींना. जर ठराविक पिरियडपर्यंत जर ग्रोईंग डिग्रेडेज 0 आहेत, हं. म्हणजे त्या दिवशी हीटच ॲक्युमुलेट होत नाही. गेल्या वर्षी असं झालेलं, एक साधारणतः बराच मोठा काळ हा 0 ग्रोईंग डिग्रेडेजचा होता. बरोबर. ज्यावेळेस कलिंगड असेल किंवा केळी असेल, या पिकांचं मोठ्या प्रमाणावरती टरबूज किंवा कलिंगडचं तर मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं हं, हं. आणि केळीची ग्रोथ पूर्णपणे थांबलेली होती. तर मग अशा केसमध्ये जर ग्रोईंग डिग्रेडेज 0 आहेत, तर वेट अँड वॉच हीच पॉलिसी सगळ्यात बेस्ट ठरते. बरोबर. आणि ते आपल्याला कळतं आता, की भविष्यात कधी हे ग्रोईंग डिग्रेडेज बिलो 5 बरोबर. किंवा 0च्या आसपास जात आहे. तर बरोबर. ते जोपर्यंत हीट ॲक्युमुलेट करताय, तोपर्यंत त्या प्लांटमध्ये साठा बनवून घेणं हं, हं. गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं ECचा पण एक आपण फायदा चेक करून करू 100% शकतो. म्हणजे 100%. मला असं आठवतं कोविडच्या अगोदर म्हणजे इथून 4-5 वर्षापूर्वी आपण काही पॉलिहाऊसेसला काही ट्रायल्स घेत होतो. मग तिथे पॉलिहाऊसेसमध्ये जसं रोजेसला 10-20 किलो डेली खत चालू असतं हो. 1-1, 2-2 एकरच्या पॉलिहाऊसला. कारण की प्रोडक्शन पण तेवढं बाहेर पडत असतं. न्यूट्रिएंट रिमूव्ह होत असतं. पण जेव्हा सरांनी पण काही सेन्सर्स आम्हाला दिले होते आणि आपण ते चेक केलं होतं. तर EC हा 2, 2.5, 3, 4 असा वेगळा बेडला होता. आणि लिटरली पुढच्या काही 7, 8, 10 दिवस म्हणजे जीवाणूंचं ॲप्लिकेशन केलं. EC जोपर्यंत 0.4, 0.8 होत नाही, बरोबर. तोपर्यंत खतं नाही दिली. आणि झाडाची जी वाढ किंवा जी काही ग्रोथ अपेक्षित होती ती मिळत राहिली. 100%. म्हणजे काय, की त्या दिवसाचा 13 एकरचा आमचा तो प्रोजेक्ट होता आणि त्या 13 एकरमध्ये पर एकरचा तेवढी खतं आमची वाचली. ते जवळपास माझ्यामध्ये मला आठवतं ₹67,000 ते 10-12 दिवसात आमचा खर्च वाचला होता. नाही आणि जसं सरांनी सांगितलं, की नंतर टॉक्झिसिटी होते. तर ती टॉक्झिसिटी पण आपण त्याच्यासाठी वाचू शकतो. मग माझ्या मते ECचे पण आपण सुरुवातीपासून रेग्युलर चेक केलं पाहिजे आणि जेव्हा म्हणजे थोडक्यात कसं, की आपल्याकडे 1 किलोचं काहीतरी भांडं आहे आणि त्याच्यामध्ये आपण साखर भरून ठेवली. तर ती साखर कमी झाल्यावरच आपण घेणार किंवा आपण हो, आपलं पीठ आणू 100%. व्हॉटएव्हर जे काही. मग ते कमी होऊ द्या, झाडाला अपटेक होऊ द्या आणि अपटेक होत नसेल तर त्यासाठीचं जीवाणूंचं ॲप्लिकेशन माझ्या मते थंडीमध्ये आपल्याला फायदेशीर राहू शकतं. आणि हे करत असताना तुम्ही आता जे टरबूजचं सर सांगितलं, तर आपल्याला माहितीच आहे जवळपास 96% तिची पूर्ण वॉटर बॉडीने ते पाण्याने सगळं वेढलेलं आहे ते पीक आहे. आणि त्याच्यामध्ये वेल चिरण्याची समस्या, फळ चिरण्याची समस्या किंवा वेल चिरल्या तर मग तो डिडिमिला ब्रायोनिया त्या बुरशीचा प्रादुर्भाव, मग ते सगळं खराब होणं बरोबर. आणि हे सगळं 30, 40, 50 दिवसाच्या नंतर होतं. म्हणजे तोपर्यंत आपण खर्च करून घेतलेला असतो. मग यामध्ये आपण थंडीमध्ये टरबूज पिकामध्ये आत्तापासूनच काय-काय केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? आपण आत्ता तर सध्या सॉईलमधनं बेनिफिशियल ऑर्गॅनिझम्स कसे वाढतील, ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनास आहे, बॅसिलस सबटिलस आहे, मायकोरायझा आहे, जेणेकरून काय होईल, की ती कॉम्पिटिशन त्या ठिकाणी क्रिएट होईल आणि हानिकारक वाढायला कमी चान्स मिळेल. बरोबर. हा एक मुद्दा. दुसरा एक मुद्दा, वॉटर मॅनेजमेंट प्रॉपर व्हायला पाहिजे. येस, खूप जर आपण महत्त्वाचा जास्त मुद्दा आहे. पाणी देतो आहोत, तर ती वेल तडकण्याचं येस. प्रमाण वाढतं. बरोबर. आणि टरबुजाच्या बाबतीत बोलायचं गेलं तर त्याचा वॉटर ग्राफ हा लो पासून हायपर्यंत वाढणार आहे. हो. तर त्या दृष्टीनेच त्याला पाणी वाढवत नेलं पाहिजे आणि ते बरोबर. वाढवताना किंवा कमी करताना अचानक कुठलीही घटना घडायची नाही, की आज 50 मिनिटं पाणी आणि उद्या 5 तास पाणी. हो. हा प्रकार नाही झाला पाहिजे. बरोबर आहे. जर आपल्याला 1 तासावरनं 2 तासाला जायचं आहे, तर टप्प्याटप्प्यात आपण माझ्यामध्ये 5-10 मिनिटाचाच गॅप असला पाहिजे वाढवायच्या वाढवायच्या ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये. तो 10-10, 15-15 मिनिटं किंवा असा गॅप ठेवून आपण जर वाढवत गेलं प्रत्येक वेळेस, तर तो काय होतं, की सडन वॉटर चेंज होत नाही. जेव्हा पाण्याच्या मात्रेमध्ये मोठा बदल होतो, तेव्हा ती कंडिशन फुझेरियम असेल, पिथियम असेल, फायटोप्थोरा असेल किंवा तुमचं स्क्लेरोशियम असेल, याच्यासाठी पोषक ठरते प्लांटवरती अटॅक करायला. हो. ती एकच कंडिशन फायदेशीर ठरते. बरोबर आहे. ही टाळायची आपल्याला, कारण संत्री बघितलं, मोसंबी बघितलं, लिंबू बघितले, डाळिंब बघितलं, ज्या ज्या पिकांना बहार ट्रीटमेंट केली जाते त्यांच्यावरती विल्टिंगचा प्रॉब्लेम जास्त असतो. त्याच्या मागचं कारणच ते आहे, की आपण ती मानवनिर्मित वॉटर व्हेरिएशन क्रिएट करतो. हो. तर तेवढं टाळणं आपल्याला शक्य आहे टरबूज पिकाच्या बाबतीत. तर हा एक बदल जर आपण करू शकलो तर तो एक फायदा होतो. आणि सेकंडली फॉलिअर ॲप्लिकेशनमध्ये ट्रूली सिस्टमिक जे फंजिसाइड्स आहेत, कारण सगळे फंजिसाइड सिस्टमिक जरी असले तरी फार बोटावर मोजण्या इतके ट्रूली सिस्टमिक आहेत, की जे खोडाकडनं किंवा पानाकडनं मुळांकडे आणि मुळांकडनं पानाकडे दोघं ठिकाणी ट्रॅव्हल करतात. जसं तुमचं ट्रायसायक्लाझॉल आहे, बाविस्टिन आहे.
हे ट्रुली सिस्टेमिक आहे. बरोबर आहे. मेटॅलॅक्झिलला मुळांकडनं पानांकडे जाण्याची खूप उत्तम क्रिया आहे, पण पानांकडनं मुळांकडे येण्याची त्याला तेवढी ताकद नाही नाहीये. तर बरोबर. मग अशा केसमध्ये हे जमिनीतनं वापरणं ओके ठरतं. किंवा फॉलिअर ऍप्लिकेशनमधून ट्रायसायक्लाझोल सारखा घटक आहे, सीविक जे येतं ते, तर ते करू घेऊ शकतो, जेणेकरून त्या प्लांटमध्ये तो राहील. बरोबर. मग हे करत असताना मला असं वाटतं की सुडोमोनास फ्लोरोसेन्स जो आहे, जो आपण इनिशियल स्टेजला जर वापरला, त्याच्यात सुरुवातीला स्टेजला वापरला, तो देखील आपल्याला मधून हो, काही पानं म्हणजे अगदी कॉलर रिजनच्या वरती 2-3 इंचापर्यंत तो वाढतो तो वाढू शकतो. टरबुजामध्ये सुद्धा. आणि तो जीव आहे, जिवंत आहे, त्याला हा, टार्गेट्स तो आहेत, मग तो multiply सायट्रोफोर्स सिक्रेट करणार, वेगवेगळ्या गोष्टी करणार, बरोबर मग बरोबर. तो फेरसची डेफिन्सी आणणार. मग ह्या ज्या सुरुवातीच्या पीथियम, रायझोक्टोनिया वगैरे हे जे यांना काही पण आहे, त्याच्यावरती त्यांना कंट्रोल control होण्यासाठी या मदत करतात. रासायनिक बुरशीनाशकासोबत नक्कीच तुम्ही त्या जीवाणूचा वापर करू शकता, मला असं वाटतं. आणि हे करायचं कधी आहे, सर्व घटना घडण्याच्या अगोदर करायचं. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह, येस. ते खूप गरजेचं आहे. बॅक्टेरिया फंगस ज्यावेळेस तुम्ही वापरतात त्यावेळेस तो प्रिव्हेंटिव्ह वापरला जाणं हा कधीही हो, बेस्ट असतो. आपण जर त्याला क्युरेटिव्ह म्हणून बघायला जाऊ किंवा त्याला इरेडिकंट म्हणून पण बघतात बरेच शेतकरी, की रोप लावण्याच्या आधी मी ट्रायको सोडून देणार, रोप लावण्याच्या आधी मी पेसिलोमायसिस टाकून देणार, किंवा मायक्रोरायझा सुद्धा वापरतात की प्लॉट प्रिपरेशनलाच. ऍक्च्युली तसं करणं टाळायला हवं. जोपर्यंत प्लांट त्या ठिकाणी येत नाही, बरोबर, ट्रान्सप्लांटिंग होत नाही किंवा तो उगवून बाहेर येत नाही बियांमधून, तोपर्यंत यांचा वापर करणं, पण इमिजिएटली वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे मी तर असं सजेस्ट करतो माझ्या शेतकऱ्यांना की एक तुम्ही साधा एक खड्डा करा, पण 100-150 लिटर पाणी साचेल असं, त्याला प्लास्टिक टाका, आपल्याकडे एखादं पडलेलं असेल ते, किती सोपं असेल लांबट करा, आणि त्याच्यामध्ये हे ट्रायको, सुडो, बॅसिलस जेवढे तुम्हाला व्हर्टिसिलियम बिरॉइड जेवढे वापरता येईल ते टाकून द्यायचे. लागवडीपूर्वी ते कोकोपीट वाला ट्रे थोडासा बुडवून मग त्याची लागवड करायची. 100%. मग ते मुळांसोपट ते चिटकणार. बेस्ट वे जर तुमची नर्सरी असेल येस, किंवा ज्या नर्सरीमधनं घेणार आहे त्यांना 15 दिवस आधी सांगून द्यायचं खूप की भारी. बाबा तुम्ही माझं Yes. ट्रायको आणि मी तुम्हाला आणून देतो, स्प्रे करून फवारून घ्या. द्या, किंवा उभं राहून करून घेतलं तरी चालेल. बरोबर, कारण ट्रायको जितक्या लवकर वापरलं जातं तितक्या मुळांसोबत असोसिएशन होतं. त्याचा पूर्ण मायक्रोरायझा सारखा तो आत जात नाही, बरोबर. पण जेवढा इपिडर्मिस आहे त्या इपिडर्मिस मध्ये त्याचं एक टोक असतं आणि त्या मुळांवरती तो अक्षरशः वेस्टर्न तयार करतो, हो. कव्हर तयार तो एक करतो. गुळगुळीतपणा, ते एक हेरी व्हाईट आणि डेव्हलपमेंट, बरोबर. ही सगळी प्रॉपर तयार होते प्रॉपर त्याच्यामुळे. तयार होते आणि ती कोकोपीट मध्ये जास्त सक्सेसफुली खूप सुंदर. मिळते. म्हणजे आमचे पालघरचे काही एक शेतकरी आहेत, तर त्यांना मी ट्रायकोडर्मा आणि ते सगळं दिलेलं होतं. तर त्यांचं मला पहाटे 5:30-6 ला फोन आला. म्हटलं एवढं अर्जंट काय आहे? मी तो उचलला, कारण की महत्वाचं काही काम असेल तरच कोणी असं कॉल करेल. ते म्हणे, काल रात्री मी तुम्हाला काही फोटोज पाठवले, मला राहवत नाहीये, तुम्ही एकदा नक्की बघा, खूप मोठी अडचण झाली आहे. तर मी ते घाईघाईत सगळं चेक केलं. तर ते 20 एकरचं त्यांचं प्लांटेशन होतं कॅप्सिकमचं. तर मग त्यांची स्वतःचीच नर्सरी डेव्हलप केली आणि ते कोकोपीट जेवढे ट्रेज होते सगळे त्याचे व्हाईटीज झाले होते आणि थोडीशी वाढ झाली होती. म्हणजे हे काय झालंय? म्हणजे अरे सर, ती ट्रायकोडर्मा आहे, उलट हे चांगलं आहे की माझा प्रोडक्ट जिवंत आहे किंवा ही बुरशी जिवंत आहे आणि आयडियल कंडिशन झाली. जमिनीत गेल्यानंतर त्या वर्षी सर एवढं पाणी फिरलंय त्यांच्याकडे पावसाचं, सगळीकडे त्या भागात 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट, त्यांच्या पिकाला मरच नाही आलं. नाही, 100%. जसं तुम्ही सांगितलं ते मला आता क्लिक झालं की सुरुवातीपासून ते रिलेशन होतं. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती रूट्स वरती ज्यावेळेस त्याचं वेस्टर्न म्हणा किंवा कव्हर तयार होता ना, हो, तो एक चांगला बॅरियर क्रिएट करतो कोणत्याही बरोबर. गोष्टीला, Yes. आणि त्यावेळेस ते त्या ठिकाणी उपयोगी हो, ठरतं. नक्कीच. आणि दुसरं, हे सगळे वापरत असताना पुन्हा तोच विषय की हे लवकर वापरा. बरोबर आहे. बऱ्याच वेळेस आपल्याकडे काय होतं की पहिली ड्रेंचिंग ही केमिकलची केली जाते, त्याच्याने केमिकल वाईट आहे अशातला भाग नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर. म्हणजे कितीही चांगलं बुरशीनाशक असलं तरी ते मातीच्या कणांना ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस मातीला स्वतःची एक कॅटन एक्सचेंज कॅपॅसिटी, हो, बरोबर आहे. ती निगेटिव्हली चार्ज आहे. बरं, त्याच्यात स्वतःचे केमिकल्स आहेत. बरं, त्याच्यामध्ये मुळांमधनं जो कार्बन डायऑक्साईड येणार आहे, जे पाणी जाणार आहे, त्याच्यातून कार्बोनिक ऍसिड्स तयार होणार आहे. पुन्हा आपण पीएच कमी करण्यासाठी काहीतरी प्रयोग टाकलेलं आहे. करणार आहे, हो, बेसल डोस टाकलेला आहे. काहीतरी केलेलंच हो, असतं. तर बरोबर. ह्या सगळी जी रिॲक्शन होते त्याच्यामध्ये त्याची इफिकसी कमी होते कमी होते. आणि आपल्याला विल्टिंग म्हणा किंवा मुळांमधनं होणाऱ्या ज्या समस्या आहेत ही आपल्याला एक दिवसासाठी नाही कंट्रोल करायची. नक्कीच, नक्कीच. आपल्याला ते 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस, कधी कधी टरबूज सारख्या पिकाला तर थ्रू आउट द लाईफ सायकल तो प्रॉब्लेम आहे. तेच, आपल्याला जर लॉंग टर्म कंट्रोल हवा आहे तर त्या केसमध्ये बायोलॉजिकल्स कधी पण बेस्ट ठरतात. बरोबर. तर तो आणि टरबूजचं सर कसं आहे की कमी दिवसात उत्पादन किंवा उत्पन्न देणारं पीक आहे.
तर त्याला अडचणी पण कमी दिवसात जास्तच असणार आहे. हो 100%. आणि तसं पाहिलं तर दिवसाला ते फुटभर वाढण्याची त्याची कॅपॅसिटी असते. एवढं ते चांगलं पीक आहे. आणि नक्कीच खूप चांगलं आहे. म्हणजे कधी कोणाला 60,000 3-4 लाखापर्यंत देखील एकरी उत्पादन किंवा उत्पन्न मिळण्याची दाट त्याच्यात शक्यता शक्यता आता सध्या असते. ₹25 रेट चालू आहे. हो, मग ₹25 म्हणजे ₹15 रेट मिळाला तरी 2-3 लाख रुपये होऊन जातात. ₹25 तो म्हणजे एक खूप चांगलं आहे. भरपूर तो एक मग त्यासाठी सुरुवातीपासूनच काम करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मला एक विषय आठवला, की मला काही मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी विचारला होता, की जे वेल चिरण्याची समस्या आहे किंवा फळ तिडकण्याची जी काही समस्या आहे, वॉटर मॅनेजमेंट देखील सगळं ओके आहे. हं, हं. तरी ते होतंय समजा. आपण जसं सांगितलं, की 5 मिनिटाच्या 10 मिनिटाच्या गॅपनेच हळू पाणी वाढवतोय गरजेनुसार. जसं वेल वाढतंय तसं तेवढा अ, ओलावा करतोय. पण तरी तडकतंय. मग याच्यात कॅल्शियमबद्दल तुम्हाला काय वाटतं? कॅल्शियमचा त्या लवचिकपणासाठी किंवा पोटॅशचा त्याच्यात आपल्याला काही मदत होऊ शकेल का? काय वाटतं तुम्हाला? हो 100% होते. ॲक्च्युअली काय असतं बऱ्याच वेळेस जसं कॅल्शियम जे फर्टिलायझर आहे, हं, हं. कॅल्शियम फर्टिलायझरचा प्रॉब्लेम काय की समजा ही एक सेल आहे. बरोबर. कॅल्शियमच्या बाबतीत आहे ना, ज्यावेळेस ट्रेड होतो, हं. एका पेशीतून दुसऱ्या पेशी. ही एक पेशी आहे आणि त्याच्या शेजारी एक पेशी आहे. हिला गरज आहे. हिच्याकडे सरप्लस आहे. पण ही त्याला देणार नाही. कारण याला कंपार्टमेंटायझेशन म्हणतात. बरोबर. कॅल्शियमचं कंपार्टमेंटायझेशन होतं. ज्या पद्धतीने देशांच्या बॉर्डर्स तयार केल्या जातात, त्या पद्धतीने तो कॅल्शियम एका बॉर्डरमधनं दुसऱ्या बॉर्डरमध्ये जात नाही. आपण म्हणजे टोमॅटोचा ब्लॉसम एंड रॉड बघितला किंवा फळं कॅल्शियमची तडकण्याची जर आपण रेष बघितली फळावरची, तर त्याची सरळ ब्लेडने रेष मारल्यासारखी दिसते आणि तिथून ते फळ फाटतं. बरोबर. टोमॅटोच्या बाबतीत बघितलं तर जिथं ब्लॉसम एंड रॉडचा ब्लॅक स्पॉट येतो, तिथं जर रेष दिसते अशी वरचा भाग लाल आहे, खालचा भाग ब्लॅक आहे. हो. असं तो ग्रेडियंट येत नाही त्याच्यामध्ये. बरोबर. तर तो म्हणजे डायरेक्ट डिफरन्शिएशन होऊन तिथे हां, ती तर ही गळ पडून जाते. सगळ्यात मोठी कॅल्शियमची समस्या आहे. दुसरं कॅल्शियमचं अडचण काय आहे, की कॅल्शियम ट्रॅव्हल लेस खूप कमी प्रवास करतो. खूप, खूप. खूप कमी. तो जिथपर्यंत पोहोचला ते प्रत्येक पेशी म्हणते, की माझ्याकडे राहू दे. हो. माझ्याकडे राहू दे, मी तुला देणार नाही. तर मग अशा केसमध्ये माझंही आत्ता सध्या एक स्पेनचा एक ग्रुप आहे, फर्टिनायग्रो बायोटेक म्हणून. ते खूप सॉलिड म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की निसर्गाशी आधारित म्हणा किंवा त्याच्याशी केलेले प्रोडक्ट्स आहेत. तर त्यांचं अमीन टॉपकॅल म्हणून एक प्रोडक्ट येतं. ओके. तर तो फॉलियर ॲप्लिकेशन थ्रू जो कॅल्शियम जातो, तर त्या थ्रू काय होतं, की तो ताबडतोब ॲब्सॉर्ब होतो आणि बरोबर. ॲब्सॉर्ब झाल्यानंतर आहे ना, प्लांटमध्ये ट्रान्सलोकेट व्हायला मदत होते. तर समथिंग लाईक दॅट आपण जर फॉलियर ॲप्लिकेशन थ्रू जाऊ शकलो हं, हं. अशा केसमध्ये, तर त्या ठिकाणी ते होतं. नक्कीच. दुसरं चेक करा, की आपल्याकडनं ओव्हर फर्टिगेशन तर होत नाही. बरोबर आहे. दुसरा आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आपल्याकडनं हार्वेस्टिंग तर लेट होत नाही. हं, हं, हं. म्हणजे त्याचं तो पिरियड येऊन गेलेला आहे प्लांटचा. बरोबर आहे. पण आपण त्याला काही कारणाने डिले होतोय. ओव्हर मॅच्युरिटी हां, झाली. कारण जिथं इरिगेशन प्रॉपर आहे, कॅल्शियम प्रॉपर आहे, पण त्याच्यात जर 1-2% जर क्रॅकिंग आहे, तर त्याच्या मागचं कारण हे ओव्हर मॅच्युरिटी पण असू शकतं. राईट, राईट. तर ते पण नक्कीच, नक्कीच बरोबर आहे. हं. मग याच्यामध्ये जसं NME जसं न्यूट्रिएंट मूव्हमेंट जी इफिशियन्सी असते, तर हं. त्याच्यावर जसं सर म्हटले, की त्याच्यावर नक्कीच आपण काम केलं पाहिजे. आणि जसं सरांनी जशी उत्पादनांची नावं सांगितली, त्या लेव्हलची उत्पादनं सध्या आपल्या इमर्जन्सीमध्ये वापरणं, थंडीमध्ये वापरणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. माझ्या मते कॅल्शियम ऑक्साईड जर वापरायचं असेल, ते देखील तुम्ही वापरू शकता. तुम्हाला त्याचं काय वाटतं? कॅल्शियम ऑक्साईडचा जो वापर होतो, नॅनो असेल तर. नॅनो असेल तर? हां. नुसतं कॅल्शियम ऑक्साईड असून उपयोग नाही. बरोबर, ऑक्साईड तर कुठलंच प्लांट अवेलेबल नाहीये. बरोबर. त्याचं रूपांतर इलेमेंटल फॉर्ममध्ये व्हावंच लागतं, तरच ते होतं. पण जर तो CA नॅनो प्लस झालं तरच ते झाड घेणार. 100% आणि कॅल्शियम ऑक्साईड जर पाण्यात टाकला, तर हं. तो गरम होतो. बरोबर, जर गरम होतो म्हणजे चुनाच बनून राहिलेला आहे. बरोबर आहे, बरोबर. तर तो जो चुना आहे तो ऑलरेडी मातीत आहे. हं, हं. तर मग अशा केसमध्ये जर खरोखर ते रिअल नॅनो पार्टिकल्स असतील, हं. तर ते 100% हां. उपयोगी ठरतात. पण ते पण फॉलियर ॲप्लिकेशन थ्रू. येस. आपल्याला हिवाळ्यात एक गोष्टीचं भान ठेवायचं आहे, की मुळांमधनं तेवढं जाणार नाहीये. नाहीये. 100% मुळांवर स्पून फिडिंग आहे थोडक्यात आपल्याला करायचं. 100% मुळां थ्रू जाण्यापेक्षा थोडंफार आपण बरोबर. फॉलियर ॲप्लिकेशन थ्रू शिफ्ट झालेलं राईट, राईट. बरं ठरतं. जेणेकरून स्ट्रेसफुल कंडिशन्स Yes, कमी yes. होतात. हां, मग त्याच्यावर एक गेल्या 7-8 वर्षापासून विषय निघाला म्हणून त्याच्यावर आम्ही काम करतोय. नॅनो पार्टिकल्स जर कॅल्शियमचे CA फॉर्म किंवा हं. आयोनिक फॉर्म ऑफ कॅल्शियम असं हं. काही जर आपण करू शकतो. जसं CB प्लस आहे. हं. CB प्लस आम्ही बऱ्याच वर्षापासून वापरतोय शेतकरी आपले. तर ते एक फॉलियर ॲप्लिकेशनसाठी रिकमेंडेड आहे, की ज्याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन देखील बोरॉनची पण मदत होऊन जाते. 100%. आणि FCOच्या नॉर्म्सनुसार त्याच्यामध्ये झिंक देखील आहे. तर मग हे तिन्ही न्यूट्रिएंट जर आपल्याला फॉलियरमधनं जर माझ्या मते 8 दिवसातनं 7 दिवसातनं जर वापरता आले, नक्कीच आपल्याला त्याचा 100% एकसारख्या वाढीला आणि हे जे काही अडचणी आहे त्याला मदत होईल. आणि पावडरी मिल्ड्यूसाठी पण माझ्या मते जर कॅल्शियम लेव्हल चांगली असली तर आपल्याला नक्कीच चांगली कोणत्याही मदत. रोगासाठी. कोणत्याही नुसतंच रोगासाठी. कारण येस, कॅल्शियम डिसाइड्स वॉल स्ट्रेंथ. येस. सेल वॉलची स्ट्रेंथ डिसाईड करते. कॅल्शियम नुसतं एका रोगावरती धरून नाही चालणार. बरोबर. कोणताही रोग असला तर त्या रोगाच्या याला तो कॅल्शियम थांबवण्याचं काम
थांबवण्याचं काम कॅल्शियमच करतं. बरोबर. वेगळे जे फायटो हार्मोन्स आहेत म्हणा किंवा जी काय डिफेन्स सिस्टीम आहे, डिफेन्स हम्म, मेकॅनिझम आहे, हम्म, हम्म. ते कॅल्शियमच डिसाईड करतं. तर तो एक फायदा होतो जो प्रॉपरली हो. असेल, पण त्याची डिलिव्हरी सिस्टीम प्रॉपर असायला हवी. बरोबर. तो फॉलियर ॲप्लिकेशनमधनं प्लांटच्या ग्रोथ फेज, अर्ली ग्रोथ फेज किंवा मिड ग्रोथ फेजपर्यंत सॉइल ॲप्लिकेशन वर्क्स. बरोबर. पण लॅटर ग्रोथ फेजमध्ये तर आपल्याला फॉलियर ॲप्लिकेशन थ्रू गेलेलं हम्म. कधीही बेटर राहतं. आणि फोलियर ॲप्लिकेशनने घेण्याने मला असं वाटतं की जे प्लांट डिफेन्स मेकॅनिझम जसं आता आपण बोललो, तर ते झाडामध्ये लिटरली ते मेसेजेस झाड पोहोचवू शकतं 100%. की इथून की मला हा अटॅक झालाय किंवा इथे थोडंसं झालंय, मग आपल्याला चलो फौज तयार करो और लढो इनसे. तर हे सगळं करण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे, कॅल्शियम, बोरॉन, झिंक. मग ते जर मला असं वाटतं की सुरुवातीपासून जर आपण फोलियर ॲप्लिकेशन ठेवलं आणि असंही कॅल्शियम, नायट्रोजन, ते नायट्रोजन, टॉक्सिसिटी, किडींचा प्रादुर्भाव, अॅमिनो ऍसिड्स, मग बुरीचा याचा त्याचा सगळा प्रादुर्भाव होण्यापेक्षा जर आपण ते स्किप करून जर असं काही CV प्लस आहे किंवा तुम्ही सांगितलं असं काही जर आपण वापरलं, तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांचा खर्चही वाचेल, वेळही वाचेल आणि क्वालिटी, आणि त्याच्यामुळे शाईन येणार. आणि जसं एखाद्या घराची जर भिंत स्ट्रॉंग असेल तर भूकंपात ती पडणार नाही किंवा बाहेरून कोणी तोडून मध्ये शिरायचा प्रयत्न करत आणि तुमचं ते स्ट्रॉंग आहे तर ते मध्ये येऊ शकणार नाही. मग यासाठी कॅल्शियम माझ्या मते सुरुवातीपासून वापर केला सुरुवातीपासून पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं की जो अवेलेबल होईल त्या फॉर्म मध्ये यूज करता आला पाहिजे. यूज करता आला यूज पाहिजे करता आला झाडाला. पाहिजे. CA जर तो प्लस झालं पाहिजे त्याचं, हां, किंवा तसं त्यामुळे झालं तर त्याला आपलं वेळ त्याचा नाही फायदा. लागला पाहिजे. आणि वेळ नाही लागला पाहिजे, हे खूप बरोबर. महत्वाचं. सुरुवातीच्या पिरियडला एखाद वेळेस जनरली कसं असतं, टरबूज म्हणा, वेलवर्गीय भाजीपाला म्हणा, काकडी असेल, भोपळा असेल किंवा यासारखी पिकं, यांचा पर डे ग्रोथ रेट खूप खतरनाक आहे. बरोबर. 50 ग्रॅमपासून तर 200 ग्रॅमपर्यंत एका दिवसाला फळाचा आकार वाढतो. हो. अशा केसमध्ये रॅपिड सेल डिव्हिजन आहे, रॅपिड सेल इलॉंगेशन आहे, जागा बनते आहे. तर अशा केसमध्ये त्या टायमाला कॅल्शियम खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर. त्यावेळेस मग अगदी आपण सुरुवातीच्या अर्ली ग्रोथ फेजला समजा महिन्यातनं एकदा वापरलं ओके, हम्म, हम्म. पण ज्यावेळेस फर्स्ट फ्रूट सेट होत आहे बरोबर. तिथून जर आपण 8व्या दिवशी 10व्या दिवशी जर रेग्युलरली फॉलियर ॲप्लिकेशन ठेवलं, हो. तर जसं तुम्ही म्हटलं की कॅल्शियम नायट्रेट जे काय नायट्रोजन वाढायची भीती वाटते बऱ्याच जणांना, ती त्या ठिकाणी कमी करता येण्यासारखी आहे. आणि बरोबर. ॲक्च्युअल साईटवरती जाऊन तो काम करतो. आणि प्रॅक्टिकली बघायला गेलं तर जगातली कुठलीच युनिव्हर्सिटी कॅल्शियम बोरून वापरा हम्म. जमिनीत असं सजेस्ट करत नाही, नाही. बरोबर. जोपर्यंत तुम्हाला त्याची कमतरता दिसत नाही. कारण मातीमध्येच कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतो, तो पिकाला मिळत राहतो. पण तो जर आपल्याला प्लांटवरती कधीतरी डिफिशियन्सी जाणवते, तर ते पहिलं इंडिकेटर आहे की तो खालून मिळून नाही राहिलेला आहे, कारण ऑलरेडी कॅल्शियम जमिनीत असतो. अशा केसमध्ये जर आपण फॉलियर ॲप्लिकेशनला शिफ्ट झालो तर भरपूर मोठा फरक पडतो, Right. खूप मोठा. आणि थंडीच्या दिवसांमध्ये ही जी पिकं आहेत, वेलवर्गीय पिकं, यांना त्याची तर एकदम नितांत गरज आहे. पोटॅशियम सारखा घटक झाला, कॅल्शियम झाला, मॅग्नेशियम एक आहे, क्लोरोफिल सिंथेसिसमध्ये मेजर रोल प्ले करतो, म्हणजे तो पार्टच आहे क्लोरोफिलचा. तर ती अशी न्यूट्रिएंट्स जर आपण प्रॉपरली घेत राहिलो, पण कधी पुन्हा तोच की कोल्ड वेव्ह येण्याच्या Yes. 3-4 दिवस आधी अगोदरच. बेनिफिट. पण हे सगळं करत असताना मला एकदा अजून एक विषय आठवतो की काही ठिकाणी म्हणजे आता एवढ्या वर्षापासून तुम्ही काम करताय, आपण सोबतही काम करतोय किंवा बऱ्याचशा ठिकाणी वेगळे आपण बघितलेलं आहे. तर खतं आपण देतो आहे किंवा आपण काही हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स किंवा फॉर्म आपण आता चर्चा केली. तर याच्यामध्ये जीवाणूंचे ॲप्लिकेशन्स म्हणजे जो ॲझोटोबॅक्टर आहे, PSB, बॅसिलस मेगाथेरियम आहे, KMB आहे किंवा थायोबॅसिलस आहे किंवा हे सगळे आहे. तर यांचं मला असं वाटतं की जसं आपण कधी सांगतो की महिन्यातनं एकदा वापरा किंवा 40 दिवसातनं 2 महिन्यातनं एकदा वापरा किंवा स्लरीतनं वापरा. तर अशा स्टेजला किंवा अशा परिस्थितीमध्ये 15 दिवसातनं जर काही ठिकाणी मी ॲप्लिकेशन्स केले होते, तर मला खूप कमी खतांमध्ये बेटर रिझल्ट दिसायला लागले. तुमचं याच्यावर काय मत आहे? तुम्हाला काय होतं तसं. म्हणजे ॲक्च्युली काय आहे की खताचं रूपांतर अन्नद्रव्यामध्ये करण्याचं कामच जीवाणू करतात. हो. आणि अशा केसमध्ये पुन्हा जो विषय आपण सुरुवातीला घेतला की स्लरी असेल म्हणा किंवा ऑर्गॅनिक मॅटर आहे आणि त्याच्यात जर बॅक्टेरिया जमिनीत आहेत, हम्म. तर ते डिकम्पोज होणे, त्यांच्या लाईफ सायकल जी काही कम्प्लीट होते, लाईफ जी काही स्टेजेसमधनं ते जात असतं, तर त्या स्टेजेसमध्ये होणारं श्वसन म्हणजे रेस्पिरेशन किंवा ऊर्जा निर्मिती, याच्यामुळे जी हीट जनरेट होते, एक तर रूट टेम्परेचर होतं. दुसरा विषय काय होतं की बऱ्याच वेळेस प्लांटला अशा केसमध्ये वाटतं की माझ्यावरती कोणीतरी हल्ला केलेला आहे. कारण ट्रायकोडर्माचा एक मोड ऑफ ॲक्शन अशी पण आहे की झाडाला असं वाटतं की हा हानिकारक आहे, येस. आणि कारण की तो मुळांच्या माझ्यावरती अवतीभोवती अटॅक आलेला आहे. बरोबर. आणि अटॅक आलेला आहे म्हणून तो काय करतो की तो त्याची टोटल सिस्टीम अलर्ट करतो, येस. अलर्ट मोडवर करतो. अलर्ट मोड केल्यामुळे काय होतं की तो त्याची रिप्रोडक्टिव्ह फेज लवकर आणायचा प्रयत्न करतो. बरोबर. ओके, पण मग नंतर त्याला लक्षात येतं की हे तेवढं नुकसानकारक नाही. हा पण एक त्याला सार म्हणतात, सिस्टमिक ॲक्वायर्ड रेजिस्टन्स म्हणतात या टोटल मेकॅनिझमला. आणि ते टोटल प्लांट अलर्ट होतं. हा एक बेनिफिट तो PSBला पण आहे. म्हणजे जमिनीतनं जेवढे पण बॅक्टेरिया आपण वापरतो